सोलापुरातला मोदी परिसर आणि इथला ठरलेला लँडमार्क म्हणजे वळसंगर हॉस्पिटल। याच हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी रात्री प्रचंड गर्दी जमली होती। शेकडो लोक हॉस्पिटलमध्ये जात होती आणि भरल्या डोळ्यांनी बाहेर येत होती। कारण काय होतं तर या हॉस्पिटलमध्ये हजारो लोकांवर उपचार करणाऱ्या, कित्येकांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर खेचणाऱ्या डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी याच हॉस्पिटलमध्ये शेवटचा श्वास घेतला। हँड्स ऑफ गॉड या नावाने प्रसिद्ध असलेल्या डॉक्टर वळसंकरांनी त्याच हातांनी आपलं आयुष्य संपवलं होतं। शुक्रवारी रात्री नेमकं काय घडलं, डॉक्टर वळसंकर नेमके आहेत कोण आणि त्यांनी टोकाचा निर्णय घेण्यामागे कुठलं कारण समोर येतंय पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। डॉक्टर शिरीष वळसंकर फक्त सोलापूरमध्ये किंवा फक्त महाराष्ट्रातच नाही तर जगभरात वैद्यकीय सेवा यांनी पुरवल्या। त्यांच्या सोलापूरच्या मोदी परिसरात असलेल्या हॉस्पिटलमध्ये कायम गर्दी असायची, पण याच हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी रात्री डॉक्टर वळसंकर यांना उपचारासाठी आणण्यात आलं। झालं असं, शुक्रवारी संध्याकाळी 6:30च्या सुमारास डॉक्टर वळसंकर हॉस्पिटलमध्ये आले। आयसीयू मधले पेशंट आणि इतर पेशंट्सची त्यांनी चौकशी केली। त्यानंतर अर्ध्या तासात ते घरी पोहोचले। यांची मुलगी सासरहून घरी आली होती। आपली मुलगी आणि पत्नीसोबत ते गप्पा मारत बसले होते। साधारण 8:30च्या सुमारास ते अचानक बाथरूममध्ये गेले। पुढच्या काही मिनिटात बाथरूममधून दोनदा मोठा आवाज आला। पत्नी आणि मुलीनं बाथरूमकडे धाव घेतली तेव्हा डॉक्टर वळसंकर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते। एक गोळी त्यांच्या डोक्यातून आरपार गेली होती, त्यामुळे त्यांना त्याच भागात असणाऱ्या त्यांच्या वळसंकर हॉस्पिटलमध्ये तातडीनं हलवण्यात आलं। साधारण 9:15 वाजता वळसंकर यांना हॉस्पिटलमध्ये आणलं गेलं। त्यानंतर 2 तास त्यांचा जीव वाचावा यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले। त्यांच्यावर एकूण 8 ते 10 डॉक्टर उपचार करत होते, ज्यात त्यांचे चिरंजीव डॉक्टर अश्विनी वळसंकर, सून डॉक्टर सोनाली वळसंकर हे सुद्धा होते। पण डॉक्टर वळसंकर यांच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता, त्यामुळे त्यांना वाचवण्याचे 2 तास सुरू असलेले प्रयत्न अपुरे ठरले आणि रात्री 11:15 वाजता डॉक्टर वळसंकर यांना मृत घोषित करण्यात आलं। त्यांच्या मृत्यूची बातमी जशी शहरात पसरली तशी लोकांची प्रचंड गर्दी वळसंकर हॉस्पिटलमध्ये जमायला लागली। दुसऱ्या बाजूला पोलिसांनी या घटनेचा तपास सुद्धा सुरू केला। ते वळसंकर यांच्या घरी पोहोचले तेव्हा बाथरूममध्ये रक्त पडलेलं होतं। बाजूलाच एक लहान पिस्तूल पडली होती। डॉक्टर वळसंकर यांनी स्वतःवर ज्या 2 गोळ्या झाडल्या त्याच्या पुंगळ्याही पोलिसांना मिळाल्या। एक गोळी डोक्यातून आरपार गेली होती तर दुसरी गोळी तोल गेल्यानं भिंतीवर आदळून काचेला लागली होती। पोलिसांनी घटनास्थळावरून रक्ताचे नमुने, पिस्तूल आणि गोळीच्या पुंगळ्या जप्त केल्या आहेत। डॉक्टर वळसंकर यांचा मोबाईल सुद्धा पोलिसांनी जप्त केलाय। डॉक्टर वळसंकर यांच्या पत्नी उमा या सुद्धा डॉक्टर आहेत। जेव्हा डॉक्टर वळसंकर यांना मृत घोषित करण्यात आलं तेव्हा उमा यांना बाहेर जाण्याचा आग्रह अनेकांकडून केला जात होता, मात्र त्यांनी जोपर्यंत डॉक्टर वळसंकर हॉस्पिटलमध्ये आहेत तोवर त्यांना डोळे भरून पाहू द्या असं म्हणत तिथेच थांबण्याचा निर्णय घेतला। तर डॉक्टर शिरीष वळसंकर यांचे बंधू सतीश वळसंकर हे सुद्धा डॉक्टरच आहेत। त्यांनी व्हीलचेअरवर येऊन आपल्या लहान भावाची शेवटची भेट घेतली। ही सगळी दृश्य बघून वळसंकर हॉस्पिटलमध्ये जमलेल्या लोकांच्या, हॉस्पिटलच्या स्टाफच्या अशा अनेकांच्या डोळ्यात फक्त पाणीच होतं। याचं कारण फक्त समोर दिसणारं दृश्य नव्हतं तर वळसंकर यांनी सोलापूरकरांच्या मनात निर्माण केलेली जागा हे लोकांच्या हळहळीमागचं मुख्य कारण होतं। डॉक्टर शिरीष वळसंकर यांचे वडील प.गो. वळसंकर हे सुद्धा नावाजलेले डॉक्टर। आपल्या वडिलांचा आणि आपल्या कुटुंबाचा वारसा पुढे चालवत डॉक्टर शिरीष यांनी सुद्धा वैद्यकीय सेवा देण्याचा निर्णय घेतला। ते न्यूरो फिजिशियन झाले। जवळपास 35 वर्षांपूर्वी सोलापूर आणि शेजारच्या जिल्ह्यांमधले एकमेव न्यूरो फिजिशियन म्हणून डॉक्टर शिरीष वळसंकर यांची ओळख होती। चौपाड्यातल्या जुन्या पोस्ट ऑफिसच्या शेजारी व्यास कटपीस सेंटरजवळ त्यांची कन्सल्टिंग रूम होती। तिथून सुरू झालेला प्रवास त्यांनी एक भव्य आणि सुसज्ज हॉस्पिटल उभं करण्यापर्यंत पोहोचवला। त्यांच्या वळसंकर हॉस्पिटलमध्ये त्यांनी न्यूरोमधल्या सगळ्या अत्याधुनिक आणि अद्ययावत मशिनरी आणल्या। सेंट्रल मॉनिटरिंग सिस्टीम, MRI, सिटी स्कॅन यासाठी सोलापुरातल्या लोकांना जेव्हा पुणे आणि मुंबईला जावं लागायचं तेव्हा डॉक्टर वळसंकरांमुळे ही सोय सोलापुरातच व्हायला लागली। डॉक्टर शिरीष वळसंकर यांचं वैद्यकीय शिक्षण सोलापूरच्या डॉक्टर VM मेडिकल कॉलेजमध्ये झालं। तसंच शिवाजी विद्यापीठ आणि लंडनमधल्या रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन मधून त्यांनी MBBS, MD आणि MRCP पदवी प्राप्त केली होती। परदेशात शिक्षण झाल्यानंतरही तिथे स्थायिक न होता सोलापुरातच प्रॅक्टिस करायचं त्यांनी ठरवलं। त्यांना मराठी, इंग्रजी, हिंदी आणि कन्नड अशा 4ही भाषा यायच्या, त्यामुळे कुठल्याही रुग्णाशी ते सहज संवाद साधायचे। 2-2 दिवस हॉस्पिटलमध्ये थांबून रुग्णांवर उपचार करायचे। त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे त्यांच्या हॉस्पिटलला सुद्धा मोठा नावलौकिक प्राप्त झाला होता। SP इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरो सायन्सेसची कीर्ती
सोलापूरच्या बाहेर सगळ्या महाराष्ट्रात पसरली होती। डॉक्टर शिरीष वळसंगकर यांनी आपल्या करिअरमध्ये 1978 साली कोल्हापूरच्या CPR हॉस्पिटलमध्ये इंटर्नशिप केली। पुढच्या वर्षी ते कुर्डुवाडीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात इंटर्न म्हणून रुजू झाले। त्यानंतर सोलापूर जनरल हॉस्पिटल, बॉम्बे हॉस्पिटल इथेही त्यांनी काम केलं। एक तज्ञ न्यूरो फिजिशियन म्हणून त्यांनी जगभरात अनेक ऑपरेशन्स केली, पण सोलापूरशी असलेली त्यांची नाळ मात्र कायम होती। डॉक्टर शिरीष वळसंगकर यांची आणखी एक ओळख होती, ती म्हणजे वैमानिक। त्यांना आनंद म्हणून विमान चालवायला आवडायचं आणि याच आवडीतून त्यांनी एक स्वप्न बघितलं होतं, ते म्हणजे सगळं जग आपल्या प्रायव्हेट प्लेनमधून फिरायचं। डॉक्टर वळसंगकर फक्त स्वप्न बघून थांबले नाहीत, तर त्यांनी खास डबल इंजिन डायमंड प्लेनही खरेदी केलं। या प्लेनमधून जगाचा दौरा करण्याची तयारी त्यांनी सुरू सुद्धा केली होती। त्यांचं एक एक स्वप्न पूर्ण होत होतं, तसंच आता जग फिरण्याचं स्वप्न सुद्धा टप्प्यात आलेलं। मात्र त्याआधीच त्यांचा दुर्दैवी अंत झाला। जगाची सफर करण्याचं स्वप्न अपुरंच राहिलं। आता या सगळ्या घटनेनंतर एक प्रश्न विचारला जातोय, तो म्हणजे हे सगळं घडलं कशामुळे? तर पोलिसांच्या प्राथमिक तपासात ही घटना कौटुंबिक वादातून घडल्याचा संशय व्यक्त केला जातोय। पण हा वाद कोणाशी होता? हा वाद इतका टोकाला कशामुळे गेला होता? डॉक्टर वळसंगकरांनी खिशात पिस्तूल का बाळगलं होतं? असे अनेक प्रश्न आता विचारले जात आहेत। या प्रश्नांची उत्तरं पोलीस तपासातून मिळणं अपेक्षित आहे। तोवर सोलापूरकरांच्या डोक्यात हँड्स ऑफ गॉड म्हणून ओळख असलेल्या डॉक्टरांनी आपल्याच हातांनी घेतलेला टोकाचा निर्णय घुमत राहील। ज्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी हजारो लोकांवर उपचार केले, तिथंच त्यांनी शेवटचा श्वास घेणं ही गोष्ट घुमत राहील। आणि सोबतच डॉक्टरांनी त्यांच्या मृत्यूची बातमी देताना उच्चारलेले ही इज नो मोर हे 4 शब्दही।